घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। मित्रांनो, आपण बघतो मोठ्या प्रमाणे दरवर्षीप्रमाणे सर्व समाजाला उत्पुष्ट पडेल असं सगळ्यांचा समाज सगळ्याला सोबत घेऊन चालणे असे आमचे भराड साहेब एक उद्योजक त्यांना फार कमी वयामध्ये जास्त भराडी घेतलेली आहे आणि ते जाणं पण भराड आहे। विशेष म्हणजे सगळ्यांना धरून चालणारे आज आपण बघ जवळपास माझा जवळपास त्यांच्यासोबत 7वा 8वा बर्थडे दरवर्षी विविध कार्यक्रम ते करत असतात। जे गरजू आहे त्यांना मदत करत असतात। सर, आज साहेबाचा वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थाने वाढदिवस कोणाचा साजरा केला जातो की ज्याच्या समाजामध्ये प्रत्येक जण आज मोठी माणसं आहेत, पण समाजाच्या हिताची जी कामं करतात लोक तीच मोठी होतात। आणि आज भराड साहेब कमी वयामध्ये त्यांनी खूप मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आज ते काम करतात। खूप मोठी त्यांनी भरारी घेतलेली आहे श्रीराम ग्रुपच्या माध्यमातून किंवा या इंडस्ट्रीमध्ये प्लॉटिंगच्या माध्यमातून, बांधकामाच्या माध्यमातून। माणूस किती मोठा आहे, पैशाने किती मोठा आहे याच्यापेक्षा माणसाचं मन किती मोठं आहे आणि समाजामध्ये त्यांचं नाव किती आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं। माझे मित्र आणि आमचे सोसायटी मेंबर दामोदर सरांनी मला सकाळी सांगितले की सरांचा वाढदिवस आहे आणि आज सर खूप बिझी आहे, दिवसभर त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये आहेत आणि आज त्यांच्या हस्ते जे निसर्गाचं पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आज झाडाची कत्तल होती, आज तेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते होत आहे। नुसतं वृक्षारोपण करणार नाही तर ते वृक्षाचं संवर्धन सुद्धा आज हे दामोदर बंधू दोघं जण हे वृक्ष इथं वाढवणार आहेत। आज बालाजी मंदिर येथे त्याच्या हस्ते वृक्षारोपण होणार आहे आणि छोटे खाणी या उमाकांत दामोदर आणि गजानन दामोदर यांनी त्या साहेबाचा वाढदिवस ठेवला। तर माझ्यातर्फे, माझ्या दिव्यांग आधार आणि पुनर्वसन संस्थेतर्फे साहेबांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा। निसर्गाला जे महत्वाचं आहे आजकाल आपण बघू शकतो, जवळपास आपण सगळ्यांना काळानं अनुभवलेला आहे करोनाचा। त्यावेळेस एवढे ऑक्सिजनचे मोठे प्रॉब्लेम होते, ते आपण बघू शकतात। त्यावेळेस सिलेंडर भेटत नव्हते, परंतु आज निसर्गानं आपल्याला जी देणगी दिलेली त्या संदर्भामध्ये आज मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होत आहे। काय सांगा सर? साहेबाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर आज जवळपास 20 वर्षापासून आम्ही सोबत आहे
ज्यावेळेस साहेब स्टार्टिंगला अगोदर छोटा बिझनेस सुरू केला त्यांनी. आज एवढा बिझनेस मोठा आहे की जवळपास 15 लोकांनी मॅनपॉवर सुरू केली. आज जवळपास 2000 लोक आहे जवळपास. ट्रान्सपोर्ट स्वतः गाडी चालवायची, आज जवळपास 50 गाड्या आहेत. हे बघून खूप चांगलं वाटते आणि आम्ही सोबत आहोत त्यांच्या आणि चांगलं छान आहे. काय जय श्रीराम. आमचे आदरणीय भगवानजी भराड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला. त्याच्यासोबत साहेबांनी मान देऊन आले, त्यांच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच साहेबांच्या सर्व काही सपोर्टमुळे आज मी MIDC मध्ये स्टँड आहे, त्यांच्याबद्दल खूप खूप आभारी आहे. मी खूप खूप सांगण्यासारखं खूप आहे. तसंच साहेबाबद्दल सांगायचं म्हणजे साहेबाचा माझा परिचय हा साधारण 10 वर्षापासून आहे आणि साहेबांना 10 वर्षापासून आमचा अचानक परिचय झाल्यानंतर आम्ही जे बघतोय आणि आज जे मी समाजामध्ये जे काम करतोय भाऊच्या म्हणजे बघून त्यांचा माझ्यावर उत्साह येतो. त्यांच्या कामाची भरारी पाहून आम्ही पण जीवनामध्ये खूप काही कामं मोठे मोठे केलेत आणि भाऊच्या संगत राहून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. आपल्या सोबत आहे भरण सर. कारण एक उद्योग विश्वास निर्माण करावं ते त्यांनी शिकून घ्यावा. काय सांगा सर? मी म्हणजे उद्योग चालू करताना आपल्याकडं ज्याच्याकडे टीम वर्क ज्याला जमलं तो उद्योगात मोठी भरारी घेऊ शकतो आणि टीम वर्कच्या भरोश्यावरच एक उद्योगपती होऊ शकतो. बाकी सर्वांनी जे उमाकांत बंधूंनी जे कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आपण सगळे आले त्याबद्दल सर्वांचे आभार. मध्येच श्रीराम ग्रुप आहे आणि त्यांचं नावच भगवान आहे. उदार व्यक्तिमत्व आणि खूप छोट्या लोकांपासून ते खूप मोठ्या लोकांपर्यंत त्यांचा सहवास आहे. त्यामध्ये त्यांचे प्लॉटिंगवाले मित्र असतील, इंडस्ट्रीयल असतील, कंपनीमध्ये त्यांचे जे रिलेशनशिप आहे किंवा व्हिजिटिंग असतात त्या खूप ग्राउंड लेवलवरती काम करतात ते. त्याच्यामुळं एवढा उद्योग भरभराट मोठा झालेला आहे. नावातच आपण म्हणतो तसं भराड आहे. अशीच त्यांची भरभराट हो. त्या आई तुळजाभवानी त्यांना उदंड निरोगी आयुष्य देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.